अयोध्या येथे प्रभू श्री रामचंद्रजी विराजमान झाले आहे आणि हा आनंद साजरा करण्यासाठी संपूर्ण देश हा राममय झाल्याचं पाहायला मिळतं आहे। आपण आता जळगाव शहरातल्या चिमुकले राम मंदिरात आहोत। या ठिकाणी पहाटेपासूनच भाविकांच्या प्रभू श्री रामचंद्रांच्या दर्शनासाठी मोठ्या रांगा लागलेल्या आहेत। सकाळपासूनच या ठिकाणी भाविकांनी प्रभू श्री रामचंद्राचं दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळतं आहे। जळगाव शहरातल्या मध्यवर्ती ठिकाणावरचं हे चिमुकले राम मंदिर आहे आणि या ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून मंदिराची सजावट करण्यात आली होती, आकर्षक अशी सजावट करण्यात आली होती। गेल्या काही दिवसांपासून भजनांचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू होता आणि आज अखेर ज्या क्षणाची संपूर्ण देशाला नागरिकाला उत्सुकता होती, अखेर तो सोहळा आता काही मिनिटांमध्ये पार पडत आहे आणि अयोध्यामध्ये प्रभू श्री रामचंद्र हे विराजमान झाल्याचा मोठा आनंद या ठिकाणी नागरिकांमधून व्यक्त होत असल्याचं पाहायला मिळतं आहे। आपल्यासोबत काही भाविक आहेत, काय सांगाल? आज प्रभू श्री रामचंद्रजी हे अयोध्यामध्ये विराजमान झालेले आहे, कोणत्या शब्दात तुमचा आनंद व्यक्त करा? या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा सोहळा आपला देशाच्या नव्हे तर पूर्ण जगामध्ये आज या ठिकाणी हा उत्सव मला जातो आहे। सकाळीच मी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील साहेब यांना शुभेच्छा देऊन जिल्ह्याभरामध्ये विविध कार्यक्रम जे आयोजित केले जातात महायुतीचे त्या संदर्भात माहिती दिली आणि आज या ठिकाणी मी जळगाव येथील धरणगाव येथून शिवसेनेचा जिल्हा उपप्रमुख माजी नायक PM पाटील सर या ठिकाणी चिमुकले राम मंदिराचे दर्शन घेऊन या ठिकाणची भाविकांची गर्दी पाहून मी अगदी आनंदित झालेलो आणि आज संपूर्ण सोहळा या ठिकाणी खऱ्या अर्थाने आज जे अयोध्यामध्ये होते 500 वर्षापासून पूर्वीचं ते आज फक्त आणि फक्त या ठिकाणी भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या सहकार्याने होते आणि याचा सर्व आनंद या पूर्ण देशवासियांना होतो आहे। एवढेच मी या ठिकाणी प्रभू रामचंद्र प्राणप्रतिष्ठा निमित्त शुभेच्छा गुलाबराव पाटील साहेबांतर्फे शुभेच्छा। आपण बघितलं की कशा पद्धतीने या ठिकाणी भाविक आनंद व्यक्त करताना पाहायला मिळत आहे, मोठा ऐतिहासिक आनंद या ठिकाणी आहे। आपल्यासोबत काही तरुण आहेत, काय सांगशील? आज अयोध्यामध्ये प्रभू श्री रामचंद्रांचं विराजमान झालेलं आहे, कोणत्या शब्दात तुझा आनंद व्यक्त करशील? आम्हाला चांगलं वाटतंय, आमचे प्रभू श्री राम 500 वर्षानंतर आले, आम्हाला एकदम खुशी वाटते। दिवाळी परत झाली आमची या वर्षाची। खूप आज आम्ही गल्लीत पण कार्यक्रम ठेवलेले आहे, प्रत्येक ठिकाणी मंडळात पण कार्यक्रम आहे। आज पूर्ण दिवस रॅली वगैरे त्याच्यामध्ये आम्ही घालवणार आहे आणि संध्याकाळी भक्तीमध्ये भजनांमध्ये घालवणार आहे। आज दिवाळीपेक्षा पण सकाळपासून एवढं चांगलं वाटतं आहे की दिवाळीपेक्षा पण चांगलं साजरं होतं आहे, असं मन एकदम गार झालं। काय सांगाल सर, कोणत्या शब्दात तुमचा आनंद आज व्यक्त करा? एवढा आनंद आज जन्मापासून तर मरणापर्यंत एवढा आनंद होणार नाही तेवढा आनंद आज मला मिळाला आहे। कारण की अयोध्येला मी गेला होता बाबरी मस्जिद पाहण्यासाठी, तर जंगलातील 4 दिवस बिगर पाण्याचा राहिला होता। माझं गाव आहे माहूरगड, तालुका किनवट आणि जिल्हा नांदेड, तिथचा रहिवासी 15 वर्षापासून जळगावमध्ये राहतो आहे। एवढा आनंद झाला आहे की मी आयुष्यभर मी एवढा आनंद कधी घेऊ शकणार नाही। जन्म सफल झाला, सफल झाला आहे, खरंच सफल झाला आहे, आज माझा जन्म सफल झाला आहे। थोडक्यात सांगायचं म्हटलं म्हणजे आपल्या हिंदू धर्मामध्ये जे पुरुषार्थाचे 4 खांबे धर्म अर्थ काम मोक्ष, तर आज म्हणजे मोक्षप्राप्ती झाली बा असं वाटतंय। साक्षामध्ये आज 500 वर्ष न्यायालयीन लढा जरी 28 वर्षाचा असला तरी जो इतिहास आहे आपला संघर्षाचा इतिहास हा 500 वर्षांचा इतिहास आहे आणि आज खरंच मोक्षप्राप्ती झाली असं वाटतंय। राम मंदिर ते राष्ट्र मंदिर हे असं उदयास आलेलं आहे। आपण बघितलं की अक्षरशः मोक्ष प्राप्ती झाल्याचा आनंद आहे, हा जन्म सफल झाला या शब्दामध्ये या ठिकाणी जळगावच्या भाविकांनी आपला आनंद आणि भावना या ठिकाणी व्यक्त केल्या आहेत। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।